आता तुम्ही अंडरग्राऊंड शोषखड्डा बघितला, तुम्हाला काय वाटलं बरं सांगा तर? आम्हाला याच्यातून एकच वाटलं का जी वरली जमीन आहे आपली ती कायमस्वरूपी उत्पन्नाची जागा जशीच तशीच आहे. हो, आणि तुम्ही जे 1 एकर तळ केलेलं होतं ते मोडून टाकलं. याचा अर्थ तुम्ही पाणी तयार केलं, डबल पाणी, ते डबल 4 पट पाणी तयार झालं. आणि महत्वाचं म्हणजे जे तुम्ही म्हणते जे बोर कधीच कामात होतं ते सुद्धा आता हा ड्राय बोर होता, ड्राय बोर झाला. तो जिवंत हा पण जिवंत केला आहे. वीर ही जिवंत सोलर मोटर आहे. सोलर 1 महिन्यापासून मोटर बंद पडली आहे, रिपेअरिंगला टाकलेली आहे. हा कंटिन्यू चालतो दिवसभर, जेवढा सूर्यप्रकाश आहे तेवढा हा बोर चालतो. जेव्हा केला तेव्हा हा ड्राय होता, फपुटा. आणि तो शोषखड्डा अंडरग्राऊंड जम्बो शोषखड्डा केल्यापासून माझी विहीर जिवंत झालेली आहे. तुम्ही कुठून आलेत? आम्ही येऊन आलो. आम्ही म्हणजे आम्हाला माहिती मिळाली, खास पाहायसाठी आलो आम्ही. बस तुमचं समाधान झाले का? हो, समाधान म्हणजे शिकायलाच मिळालं आम्हाला. आता तुम्ही सांगा, स्वाध्याय परिवारचं तुमची ओळख परिचय करून द्या. तुम्ही कृषी खात याच्यातलं काय काम करता पण स्वाध्यामध्ये? स्वाध्याय असे शोषखड्डे केले, पण आम्हाला याच्या पलीकडे पूजनी दादाजींनी हा, आम्हाला वीर रिचार्ज, शोषखड्डे आपलं बाथरूमचे पाणी शोषखड्डे, हम्म. त्याचं दादाजींनी धरती मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादांनी प्रयोग दिलेला आहे. आणि त्याचं प्रात्यक्षिक स्वतः आम्ही आमच्या घरी विहिरीला स्वतः मी केलेलं आहे. जवळजवळ 15 म्हणजे 20 बाय 20चा खड्डा घेऊन सगळे मुरुम काढून विहिरीचे दगड टाकून, आणि त्याच्यावर पण तुम्ही म्हणता तसं ते मोठे थोडे दगड, बारीक दगड, खडी अशी टाकून त्याच्यावर मुरुम टाकून वर मी बी शेती करतोय. मला 20 फुटावर वरून 20 फुटावर पाणी. बरं, तुमची विहीर किती वेळ चालते? ते क्षेत्र पुन्हा वापरात आणलंय आता, म्हणजे कोरडी पडत नाही ते आता. बर, कंटिन्यू वरून 20 फुटावर पाणी केलं फक्त, तरी ती 6 एकर भरणं करते 6 एकर मध्ये. आता माझी जी विहीर आहे जम्बो शोषखड्ड्यामुळे 7.5ची मोटर कंटिन्यू चालते. आता 8 दिवसापासून थोडं पाणी कमी झालेलं आहे. 7.5 HP मोटरी माझ्या आता 6 तास चालत आहेत, 2 मोटरी. आणि 11 एकर क्षेत्र 11 एकर क्षेत्र 11 एकर. आणि आता पाऊस उघडून 8-10 महिने झालेली, म्हणजे 8 महिने. हो मग तुम्ही आजही पाहा, कुठं धरण नाही, कुठं तळ नाही, कुठं काही म्हणजे कशाचा आधार नसताना एवढी जमीन यांचा बांध सोडल्यानंतर पुढं डायरेक्ट मोकळं दिसत सगळं. इकडे पाहा म्हणजे पडीक सगळं दिसतं ड्राय. सगळं. क्षेत्र लगेच म्हणजे म्हणजे तुम्हाला आमचा जो जम्बो शोषखड्डा आहे हा योग्य वाटला? 100% आम्ही पाहण्यासाठी झालो. जम्बो नाव ऐकूनच आलो आम्ही. जम्बो नाही हात याला, म्हणजे पुढं शेतच नाही असं बोलायला इतकं मोठं. ओके, धन्यवाद. नाना महाजन, नगरदेवळा, दुसरी गोष्ट रिप्लेस जिल्हा जळगाव. शेततळा रिप्लेस होते त्याच्यामुळे तो एक बेनिफिट. खरे शेततळी जागा खर्च कामाची नाही, खर्च मिनिमम आहे ना, पण त्याच्यापेक्षा कायमची लाखाचं उत्पन्न कुठं त्या जागेवर. शेततळ्यामध्ये आता 1 एकर क्षेत्र होतं आपलं, हे आपण बुजलेलं आहे. याच्यात माझं 7 वर्षापासून उत्पन्न गेलं, 7 लाख. काही फायदा झाला नाही. मला 8.5 लाख रुपये लागले. 8.5 लाख वाया गेले. बुजायला मला 1 लाख रुपये लागले. हां, आणि उत्पन्न गेलं. आणि मी छोटंसं हे जम्बो शोषखड्डे केलं, त्याच्यामुळे माझी विहीर जिवंत झाली. पाणी येतं ना चौकडून जमा होऊन तिथं. हे बांधावरचं पाणी वाहून जातं. हे बघा, ही चारी आहे, इथं चारी आहे. हे पाणी इथं याच्यात जिरतं, असं पाणी कोणी आणि बाकीचं पाणी त्या चारीने त्या जम्बो शोषखड्ड्यात जातं. आपल्या शेतातलं पाणी जरी जिरलं तरी काही कमी झालं का? शेताचे शेताचा पोत कमी होणार होता पाणी वाहून, त्याच्याऐवजी आपलंच पाणी आपल्याच शेतात पुन्हा आपल्याला ते हे करता परत मिळवता आलं ना ते पाणी. तुम्ही सरपंच आहेत का? नाही आम्ही म्हणतो त्यांना अच्छा. दावेदार आहे पुढे. आणि तुम्ही सरपंच बोलले, त्यांना म्हटलं सरपंच आहेत का? बोलतो आमचं टोपण नाव थोडं. असं. ओके, चला, धन्यवाद.